नमस्कार. आजचा दुसरा दिवस नवरात्रीचा. तर आजचा रंग आहे हिरवा, ग्रीन. तुम्ही ती स्लोगन ऐकलीच असेल, सध्या पर्यावरणाशी अनुकूल, गो ग्रीन. ओके. तर रंग हिरवा, हिरव्या रंगाची महती, आपलं आरोग्य, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर हिरवा रंग म्हणलं तर आरोग्याच्या दृष्टीने आपल्या डॉक्टर आपणास सांगतात, लहानपणापासून ते मोठ्या वयोवृद्ध माणसांना काय सांगतात, तर हिरव्या पालेभाज्या खावा, व्हेज डाएट, जेणेकरून तुमचे मेदवृद्धी होणार नाही. व्हेज डाएट नियमित खावा, चोथायुक्त पदार्थांचं सेवन करा. तर आज आपण बघणार आहोत आपल्या आजच्या सेशनमध्ये हिरव्या पालेभाज्यांचं महत्त्व आणि आरोग्य. हा अविभाज्य घटक आहे एक आपल्या आहारातला. पालेभाज्या हा अविभाज्य घटक आहे. कारण बघा, हिरवा रंग कशामुळे असतो पालेभाज्यांमध्ये, तर क्लोरोफिल पिगमेंटमुळे. तर ह्या क्लोरोफिल पिगमेंटची उत्पत्ती कशी होते, तर आपणा सर्वांना माहीत आहे, सूर्यप्रकाशाच्या मदतीने क्लोरोफिल पिगमेंट वनस्पतींमध्ये तयार होते. तर आपल्या ह्या फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, तर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढ झालेली असते क्लोरोफिल पिगमेंटची. आणि आपल्या मानवाची जी पचन शक्ती आहे ही पूर्णतः शाकाहार अगदी सुलभतेने पचवण्यासाठी योग्य आहे. मांसाहाराने काय होते की मेदवृद्धी होते, चरबी वाढते, वजन वाढतं, बुद्धिमांद्य होतं. आणि आपल्या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत, भेंडी, मेथी, पालक, पोकळा, तांदळीची भाजी, शेपू, ढबू मिरची, या सर्व ज्या वनस्पती आहेत आणि पालेभाज्या आहेत, ह्या आपल्याला मदत करतात कशामध्ये, तर कोठा साफ होण्यामध्ये. ह्याच्यामध्ये आपल्याला एकतर नैसर्गिक जे प्रथिनं आहेत, नैसर्गिक जे घटक आहेत, ते आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या पोटातील आम्लामुळे पाचक स्वरूपात ॲब्झॉर्ब केले जातात, शोषले जातात आणि पटकन अंगी लागतात यातले घटक. त्यामुळं तुम्ही जिमला जरी जात असाल आणि व्हेज डाएट फॉलो केला तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण रेखीव बॉडी तुमची होईल. बरेच बॉडी बिल्डर आहेत, ते प्रोत्साहन देतात की तुम्ही व्हेज डाएटच ठेवा. तर व्हेज डाएटमुळे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, तर ते पचायला हलकं असतं. त्याच्यानंतर त्यातले जे मूलभूत तत्त्वं असतात ती अंगी पटकन लागतात. त्याच्यानंतर त्याच्यातनं जो चोथा तयार होतो तो मलनिस्सारण्यास आणि मलाचं उत्सर्जन करण्यास सोपा जातो. त्यामुळं कोठा जड राहत नाही आणि पटकन पचल्यामुळं जी पुन्हा भूक लागायची आहे ती सायकल पूर्ण होते आणि वेळेवर भूक लागते. लक्षात आलं. आणि दुसरी गोष्ट, आपलं रक्तातलं जे कोलेस्ट्रॉल आहे, लिपिड्स आहेत, रक्ताची घनता आहे, ज्याला आपण विस्कोसिटी म्हणतो, ती अत्यंत नॉर्मल अवस्थेत राहते ह्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे. ओके. तर त्याच्याबरोबरच जोडीला आहेत हिरवा वाटाणा, मोड आलेली कडधान्य, हिरवा मूग, हरभरा हिरवा. तर हे सर्व जे पदार्थ आहेत याच्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके आणि फॅट काही अंशी आहेतच, फॅट नाही असं नाही, पण हे जे फॅट आहेत ते आपल्या पचनसंस्थेमध्ये, पोटामध्ये, जठरामध्ये अत्यंत साध्या पद्धतीनं आणि कमी कष्टाने त्यांचं काय होतं, विघटन होतं आणि आपल्या अंगी ते लागतं. त्यामुळं
जड अन्न खाल्लं, नॉनव्हेज जास्त प्रमाणात असेल आहारात तुमच्या, आठवड्यातनं 3-4 वेळा, आणि पालेभाज्या कमी असतील, तर अशा व्यक्तींमध्ये गॅसेसचा त्रास, ॲसिडिटीचा त्रास, मल उत्सर्जनाचा त्रास, संडासच्या जागेची आगाग होणे, मूळव्याधसारखा भयानक त्रास, फिशर, संडास साफ न होणे, संडास कडक होणे, अशा प्रकारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जितका तुम्ही व्हेज डाएट ठेवाल तेवढं तुम्ही फिट अँड फाईन राहाल. तर आजच्या या दिवसाच्या हिरव्या रंगाच्या मागची महती, यू गो ग्रीन, यू ईट ग्रीन व्हेजिटेबल्स अँड सेव्ह एन्व्हायरमेंट.